फेसबुक व्हॉट्सअप आहे. जशी उभी राहिली तशी आपण पटकन जागा सांभाळूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर शिवकिरण ब्लॉग्स. आज आम्ही चाललोय गणपतीच्या चतुर्थीचा दर्शन करायला. आमच्या घरी पाहुणे आले ना, म्हणून आम्ही गणपतीच्या चतुर्थीला दर्शन करायला चाललोय. हा, तर समजून घ्या, थोडी वाक्यरचना चुकलेली तिची गणपतीच्या चतुर्थीला. बट ते विषय असा आहे, आज आम्ही पाहुणे आलेले, आज चतुर्थी पण आहे. सो आम्ही आता कुठे चाललोय? दगडूशेठ गणपती बाप्पांच्या दर्शनाला. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे जाऊन तुळशी बाग वगैरे पण एक्सप्लोर करणार आहे. सो आता आम्ही वेळ झालेला आहे, कारण की आणि पाहुण्यांना आज गावी निघायचंय. सो पटकन आम्हाला तिकडे पोचायचंय. आणि पप्पा येते आम्हाला घ्यायला. पप्पा आलेले खाली, चला आता जाऊया. ओके, चलो. आमचे पप्पा Let's आले. go. चलो लेट्स गो. चलो बैठो क्रिशू. चला आता आम्ही बाईकने चाललोय आणि इथून पुढे मेट्रोने जाणार आहे. आधी बाईकने, नंतर मेट्रोने. चलो. हा, सो आम्ही आता मेट्रो स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि स्टेअर्सने आलेलो आहे, कारण की लिफ्टमध्ये खूप सारी गर्दी होती. तिकीट काढूया आणि निघूया मेट्रोमध्ये. सो बघा, इथं संडे असल्या कारणाने तिकीटसाठी पण लाईन आहे मोठी. बट आम्ही ऑनलाईनच तिकीट काढून घेतलेलं आहे. असं स्कॅन करावं लागतं, नंतर मग त्याच्यानंतर एंट्री भेटते. चला चलो. स्टेशनवर एक छान आहे की खूप बघा क्लीननेस खूप आहे इथं. म्हणजे तुम्हाला थोडा पण कचरा वगैरे काही दिसणार नाही. नाहीतर आपल्या नॉर्मल रेल्वे स्टेशनला खूप सारी घाण असते, कुठं पण लोक थुंकता. पण इकडं त्यांनी रूल्स छान हे केलेले, मेंटेन केलेले. म्हणून बघू शकता तुम्ही, घाण वगैरे काहीच नाही, एकदम सुंदर आहे. चलो चला चलो. बाय हाय काहीतरी तर करा. आणि जवळ लाईनीच्या आत उभं राहायला लावलेलं आहे त्यांनी इकडं. प्लीज स्टँड बिहाइंड दिस येलो लाईन. येलो लाईनीच्या मागे उभं राहायचं, कारण की मेट्रो येते. हां, बसून घ्यायचं बरं का. आज संडे असल्या कारणाने खूप सारी गर्दी आहे. नाहीतर वीकडेजमध्ये एवढी राहत नाही. बट आज संडे ना, मग आज सगळ्यांना, आणि विशेष म्हणजे चतुर्थी पण आहे आज. त्याच्यामुळे संडे आणि चतुर्थी दोघं एकत्र असल्या कारणाने एवढी गर्दी दिसते आज आपल्याला. आणि पटकन आम्हाला जागा सांभाळायची. सो जशी उभी राहिली तशी आपण पटकन जागा सांभाळूया, कारण की आमच्यासोबत लहान लहान पोरं पण आहे. सो आम्हाला उभं राहायला जमणार नाही. आणि जवळजवळ अर्धा तासाचा प्रवास आहे आपला. तर चलो. वळून गेलेला आहे. मी त्यांना असं वाटतं ते तिकडं जागा सांभाळतील आणि मी इकडं सांभाळेल. सो हे तो तिघंजण तिकडं बसलेले आणि मी एकटी इकडं बसलेली. इकडं बघा, हे तिघंजण इथं बसलेले इकडं, आणि मी इकडं एकटी बसलेली. बट माझ्या बाजूला 2-3 लेडीज आहे. सो काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आता बिछाडलेलो परत पेटून गेलेलो आहे. सगळेजण एकत्र आलेलो आहे आणि आज पूर्ण मेट्रो मंडईमध्येच खाली झालेली. कदाचित सगळ्याच्या सगळ्या तुळशीबाग आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघाले. बघा तुम्ही, मला दाखवते मी किती गर्दी. गर्दीच गर्दी. बघा किती गर्दी आज. दाखवत आहे काय हो? म्हणजे कुठं वरती एवढ्या खाली आपण, आणि आपल्याला दोनदा स्टेअर्सने परत वरती जावं लागेल. एवढ्या खाली आहे म्हणजे बोगद्यामध्ये. आम्ही बघू शकता तुम्ही इकडे बांधकाम. गर्दी पण किती आहे. हो ना, आज रविवारची गर्दी ना. बाप्पांचं मंदिर आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आज चतुर्थी असल्या कारणाने. त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊ, कारण की पूर्ण लाईनमध्ये उभं राहणं शक्य नाही आहे. सो आता बाहेरून दर्शन घेऊया. तुम्ही पण बाप्पांचे दर्शन घेऊन घ्या. सो बघा किती गर्दी आलेली आज बाप्पांच्या दर्शनाला. चला चला स्नॅपचॅट वाले, चला पुढे. स्नॅपचॅट वाले चला पुढे.
व्हॉट्सअप है। हा एक मानाचे आपले 5 गणपतींमधला एक गणपती बाप्पा आहे. सार्वजनिक हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती बाप्पा म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा. बघा तुम्ही किती छान प्रसन्न वाटते इकडे. क्रिशूची मस्ती चालू आहे. क्रिशू तू कुठे आलेला आहे? कुठे आलेला आहे तू? बुम बुम. बघा त्याचे कपडे शूज डॉन आहे तो डॉन. इकडे आम्हाला लस्सी आलेली आहे. प्यायची का तुला? बघू लस्सी कशी लागते. आज उपवास आहे म्हणून दुसरं काही नाही, सो आपण लस्सीच पिऊया. असलेलो शनिवार वाड्यात आणि शनिवार वाड्यात पण हाऊसफुल आहे. आज खूपच गर्दी आलेली. बघू आता. बघा तुम्ही शनिवार वाडा आपली पुरातन वास्तू पुण्यातली. हा बापरे कपडे नाही हो. रेनकोट रेनकोट आहे तसंच वाटलं ते, कारण की त्याचा कपडा ना वेगळाच दिसला. रेनकोट पण वेगळाच होता. हा बघू शकता किती गर्दी आलेली. सो आम्ही आत्ता शनिवार वाड्याच्या बाहेर उभो आहे आणि आतमध्ये जायचं आमचं कॅन्सल झालेलं आहे बिकॉज गर्दी खूप सारी आहे आणि वेळ पण एवढा नाही आम्हाला फिरायला, कारण की जवळजवळ शनिवार वाड्यात आपल्याला 1-1.5 तास पूर्ण एक्सप्लोअर करायला लागतो, म्हणून आम्ही कॅन्सल केलेलं आहे. सो आता आम्ही निघालो परत मार्केटकडे. सो शनिवार वाड्यासोबत पण आमच्या खूप साऱ्या आठवणी आहे लग्न अगोदरच्या आणि इथं आल्यावर ते आठवते. बट तेव्हा असं असायचं की आम्ही आतमध्ये जायचो, फिरायचो, एक्सप्लोअर करायचो. बट आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. इथूनच आम्ही ओ माय गॉड मेरे हेअरफॉल एवढे केस निघाले माझे. ठीक आहे आम्ही आत्ता पोचलो आहे घरी आणि आम्हाला पोचायला उशीर झालेला आहे. आम्हाला एक्सपेक्टेशन होतं की आम्ही 4 वाजेपर्यंत रिटर्न येऊ, कारण पाहुण्यांना पण पुढे गावी जायचं आहे. बट तसं काही झालं नाही आणि उशीर झाला, त्याच्यामुळे पाहुणे पण आता तयारीला लागलेले आहे कारण त्यांना नाशिकला जायचं आहे पुढे. सो आणि तुळशीबाग वगैरे शनिवार वाडा तुळशीबाग आम्ही सगळं फिरलो, त्याच्यामुळेच आम्हाला लेट झालं. बट काही हरकत नाही. आणि तुळशीबागेत मी काहीच शूट केलं नाही कारण की आज रविवार आणि चतुर्थी असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. म्हणजे लिटरली एवढी गर्दी होती की ऑटोमॅटिकली पुढे माणसं म्हणजे पाऊल टाकायची गरज नव्हती, आपोआप पुढे सरकत होतं. असंच होतं तिथे तुळशीबागमध्ये. आणि मोबाईल मी बॅगेतच ठेवला होता कारण की माझं 3-4 वर्ष आधी वॉलेट तुळशीबागेतून चोरीला गेलं होतं. सो मला ती रिस्क पुन्हा घ्यायची नाही मोबाईलसोबत, म्हणून मी नेहमी तुळशीबागेत जाते ना तर अलर्ट राहते की पहिल्या वेळेस असं घडलेलं आहे तर परत नको असं काही घडायला म्हणून. सो आता आपण आपल्या ब्लॉगचा एंड इथेच करूया. बट जाता जाता परत एकदा विचारते. लास्ट टाईम थर्ड ब्लॉगमध्ये विचारलं होतं वाटतं मी. सो मला फक्त माझ्या एका क्लासमेटकडून आन्सर मिळालं होतं, सो म्हणून मी नंतर स्किप केलं होतं विचारायला. बट परत एकदा मी तुम्हाला विचारते आणि ह्यावेळेस मला एक्सपेक्टेशन आहे तुमच्याकडून की तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला त्याचे आन्सर गेस करून सांगणार आणि करेक्ट आन्सर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये रिव्हील करणार. ओके. सो परत एकदा अहिराणीतूनच विचारते आणि ते असं आहे की एवढसा गडू त्याले देखी देखी रडू. ओके परत एकदा रिपीट करते. एवढसा गडू त्याले देखी देखी रडू. आणि त्याचं आपली बहुतेक म्हणजे खूप सारी यूट्यूब फॅमिलीला अहिराणी पण कळत नाही. सो मी त्याचं मराठीमध्ये रूपांतर करते जसं जमेल तसं. सो मराठीमध्ये असं आहे की ते एवढासा गडूला मला माहीत नाही मराठीमध्ये काय शब्द असेल तर. एवढासा गडू त्याला पाहून पाहून रडू. ओके एवढासा गडू त्याला पाहून पाहून रडू. तर तुम्ही या आणि याचं कोड्याचं पझलचं आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये रिव्हील करेल. ओके सो टिल देन वॉच दिस ब्लॉग, सबस्क्राईब अवर चॅनल अँड वेट फॉर नेक्स्ट ब्लॉग. ओके बाय.